Hi friends, students. Students are my friends only. Okay. So आज आज आपण काय करूया? सर्कल या संबंधित जाणून घेऊया. सर्कल हा अत्यंत इम्पॉर्टंट असा एक टॉपिक आहे. मॅथ्स 2 च्या दृष्टीनं क्लास 10 च्या विद्यार्थ्यांसाठी. बोर्ड एक्झाममध्ये सर्कलविषयी बरीचशी भीती असते मुलांना. कारण खूप सारे व्हरायटीज ऑफ टॉपिक्स त्यामध्ये आहेत इन्क्लुडेड. सब टॉपिक्स भरपूर आहेत सर्कलमध्ये. त्यामुळे सर्कलची एक थोडीशी भीती असते. पण भीती बाळगू नका. आपण समजून घेऊया सर्कल कसं वर्क करतं ते, राइट? बघा, हा सर्कल आहे. बेसिक अगदी कन्सेप्ट ज्या आहेत त्या समजून घेऊया सर्कलविषयी. नंतर मग आपण पुढे डिटेलमध्ये बघूया या लेसनमधून काय येतंय वगैरे. सर्कलमध्ये हा सेंटर आहे. सेंटरपासून कुठला तरी एक पॉइंट सर्कलवरचा तिथपर्यंत जे अंतर आपण ड्रॉ करत असतो, थोडं ब्राईट करतो. दिस इज रेडियस, सगळ्यांना माहिती आहे. रेडियस, ओके. आफ्टर रेडियस, सपोज अजून एक रेडियस आपण या विरुद्ध दिशेने जर ड्रॉ केली इथे, तर अजून एक आर मिळेल. आणि टोटल आर प्लस आर काय असणार आहे? डी. आणि डी फॉर डायमीटर. यु नो. तर हे आम्हाला सगळं माहिती आहे. अगदी बेसिक आहे. अगदी करेक्ट. आणि माहिती असायलाच पाहिजे. त्यानंतर सर्कलमध्ये अजून काय असतं बघा. एनी टू पॉइंट्स, line joining any two points on the circle. Suppose this point is A and this point is B, and this AB line segment is called what? Is chord. Okay. तर हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. कॉर्ड असते. सो विच वन इज द लॉंगेस्ट कॉर्ड इन द सर्कल? असा एक प्रश्न 1 मार्कसाठी परीक्षेला विचारला जाऊ शकतो. त्यावेळी द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल इज व्हॉट? इट्स डायमीटर. कारण ही डायमीटर सुद्धा काय करते? कॉर्डला हवी असलेली जी कंडिशन आहे ती फुलफिल करते. की अ लाईन सेगमेंट जॉइनिंग एनी टू पॉइंट्स ऑन द सर्कल. सो द डायमीटर इज डुईंग द सेम थिंग. इट इज पासिंग थ्रू द सेंटर. बट joining these 2 points on the circle. That's why diameter is a chord, and it is not only a chord, it is the longest chord in the circle. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. ओके, सर्कलमध्ये त्यानंतर महत्वाचं काय, जिथे प्रश्न सुरू होतात. बोर्ड एक्झाममध्ये प्रश्न सुरू होतात. आपल्याला एकही मार्क लूज करायचा नाही. तर त्यासाठी बघा, जॉइनिंग सर्कल्स बघा. सर्कल्स कॅन जॉइन each other in two ways. This is externally. Correct? These two circles, they are joining each other externally, and another form is there. This is the bigger circle and this is the smaller circle. Now they are joining internally. Am I right or not? समजतंय की नाही? तर आपल्याला दोन वेज मध्ये दोन सर्कल्स एकमेकांना टच करतायत असं दिसतंय. जर आपण तिसरी पॉसिबिलिटी विचारात घेतली, तर these two circles, they are not joining each other, they are intersecting each other. That's why ह्या इंटरसेक्टिंग सर्कल्स या टचिंग सर्कल्सच्या कन्सेप्ट मध्ये येणार नाहीत. तो टचिंग सर्कल्स या कन्सेप्ट मध्ये फक्त दोन गोष्टी आहेत, एक्सटर्नली आणि इंटरनली. तर यात काय असतं, प्रश्न कसा असतो, दोन्ही सर्कलचं सेंटर, सपोज याचं सेंटर ओ आहे, याचं सेंटर पी आहे, अँड दिस पॉइंट वेअर दे आर जॉइनिंग इच अदर or touching each other, sorry. So that point is A, suppose. Then OAP, O dash A dash P. That means A is between O and P. And that's why you can say that OA plus AP is equal to OP. असं अशा पद्धतीने येईल. म्हणजे तुम्हाला असं देतील, when two circles are joining each other and they are having the radius 3 centimeter and 5 centimeter each, what is the distance between the centers? At that time, what you will do? You will add the two circles radii. Getting 3 plus 5, 8 will be the answer. Getting me not? आणि त्यासाठी तुम्हाला हे यूज करावं लागेल. आता तोच प्रश्न जर त्याने असं विचारला की there are two circles having radii 3 centimeter and 5 centimeter each, and they are touching internally, then what is the distance between their centers? At that time also you will do this thing. Here is O, here is P, this point is A. They are collinear, that means O dash P dash A. That's why you can say that this OA is what? OA is 5. PA
or AP also we can say that is 3. So OP, the distance between their centers will be what? OA minus AP, म्हणजेच 5 minus 3, 2. But here the reason will be there, O dash AP, P dash A, कारण they are touching each other internally. असं रिझन देऊन तुम्ही ज्यावेळी आन्सर लिहाल तर तुम्हाला 1 मार्क तिथे पक्का मिळेल. त्यानंतर बघा काय असतंय, पुढची कन्सेप्ट सांगतोय, सर्कल. एक कॉर्ड आहे अशी आणि सेंटर पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू अ कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. परपेंडिक्युलर वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. परपेंडिक्युलर का बरं म्हटलंय, कारण 90 डिग्री अँगल आहे बघा हा. तो O हा A हा M हा P. सपोज MP इज द कॉर्ड, OA इज द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर. परपेंडिक्युलर असल्यामुळे आपल्याला मिळणार आहे MA इक्वल्स AP. मग अशा वेळी ते काय करतील, इन दिस सर्कल OA इज समथिंग, सपोज 8 म्हणूया, आणि हा काहीतरी काही पण देऊ शकतो, 5 वगैरे दिलेला असेल आणि त्याने विचारलंय की OM किती आहे, किंवा जर हे काढायचं असेल, X आहे इथे सपोज आणि हे काहीतरी दिलेलं आहे, याच्यावरून MA काढायचं आणि MA मिळालं की AP आणि MA विल बी इक्वल अँड यू विल बी एबल टू फाइंड MP. हे तुम्हाला माहिती आहे, खूप सोपं आहे ते. ओके. त्यानंतर बघूया आपण पुढच्या कन्सेप्ट कशा विचारल्या जातात. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. हे थोडंसं टफ, इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं असतं. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम, ह्याच्यावरती बेस्ट क्वेश्चन्स येतात. असा एक अँगल आहे बघा, A, B and C. Okay. They say that ABC angle is inscribed in the arc A dash B dash C. या हा आर्क आहे आणि त्यांनी सपोज याचा अँगल दिलेला असेल, आर्क AC दिलेला आहे 80 डिग्री. मेजर आर्क AC, देन फाइंड अँगल ABC. असा जर प्रश्न विचारला तर काय करायचं. सो द मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज ऑलवेज इक्वल टू हाफ द मेजर ऑफ आर्क. ओके. म्हणजे कसं, जो आर्क त्याच्या समोर आहे की नाही, इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल. या अँगलने त्याला इंटरसेप्ट केलं की नाही, म्हणजे अँगल ABC विल बी हाफ ऑफ, इंटू करून पुढे काही ती हा 80 आहे, तर दॅट विल बी 40 डिग्री. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम विल बी द रिझन ॲट दॅट टाइम आणि विल गेट फुल मार्क्स. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम हा रिझन जर तुम्ही लिहिला तर त्याला हाफ मार्क पक्का आहे. तो नाही लिहिला तर हाफ मार्क तुमचा जाणार हे निश्चित आहे, जरी तुमचं आन्सर करेक्ट असलं तरी. राईट. आता आपण पुढचा इम्पॉर्टंट थिअरम बघूया. व्हॉट इज द टाइम. ओके. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम मी तुम्हाला आता समजून सांगतोय. पुढचा, सॉरी हा झालाय, पुढे जाऊया आपण. आता टँजंट आणि सिकंड बघूया. अजून एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे याच्यानंतर, मग ती झाली की संपूया. ठीक आहे. आणि याच्यावर जर तुम्ही व्यवस्थित वर्कआउट केलं तर तुमचे मार्क्स जाणार नाहीत. दिस इज व्हॉट सिकंड अँड दिस इज टँजंट. टँजंट सिकंड थिअरम म्हणूया आपण. टँजंट सिकंड थिअरम. दिस इज द सिकंड, दिस इज द टँजंट. टँजंट माहिती तुम्हाला सर्कलला टच करून जाणारी रेषा. राईट. तर अशा वेळी काय असतं, टँजंट सिकंड थिअरम मध्ये सुद्धा हा जो अँगल, जेवढा आर्क असेल ना त्याच्या हाफ हा अँगल येईल. सॉरी, मला जे सांगायचं ते असं आहे, इथे हा कंप्लीट इंटू आउटसाइड इज इक्वल टू दिस स्क्वेअर. सपोज दिस होल थिंग आय नेम इट ॲज M N, याला O म्हणूया आणि याला A म्हणूया. सो MN बरोबर आहे, MN इंटू आउटसाइड मीन्स ON इज इक्वल टू AN स्क्वेअर. तर याला कसं करायचं माहिती आहे का, लर्न कसं करायचं, म्हणजे लक्षात कसं ठेवायचं. सिकंडमध्ये कंप्लीट इंटू आउटसाइड, आउटसाइड म्हणजे बाहेरची, कंप्लीट इंटू आउटसाइड इज इक्वल टू सिकंड स्क्वेअर. किती सोपं आहे बघा. आणि या फॉर्म्युलामध्ये आन्सर टाकलं, क्वेश्चन्स सॉरी मेजरमेंट टाकले की आन्सर निघणार. सोपं आहे. त्याच्यानंतर असतं बघा
देर आर टू टँजंट्स टू अ सर्कल ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट. हा एक एक्सटर्नल पॉइंट आहे पी. सपोज दिस इज ए अँड बी. सो ए पासून पी आणि बी पासून पी पर्यंत जे काही अंतर असेल ते सेम असणार आहे. द रिझन इज व्हॉट? द टँजंट्स ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. दिस इज द थिअरम और दिस इज द प्रॉपर्टी. सो एपी विल बी इक्वल टू एपी. ओके. आणि याच्यावरती बेस्ड सुद्धा क्वेश्चन्स परीक्षेला येत असतात. तर हे असं जर व्यवस्थित तुम्ही बघितलं तर तुम्हाला मार्क्स लूज करता येणं शक्य नाही. म्हणजे या सगळ्या कन्सेप्ट्सकडे काय करा, बारकाईनं बघा. सगळे टेक्स्च्युअल क्वेश्चन्स तुमच्याकडे आहेत, त्या क्वेश्चन्सचा बारकाईनं अभ्यास करा आणि टॉपिक वाईज सब टॉपिक्स जेवढे दिले प्रत्येक सब टॉपिकचे जर तुम्ही सम्स सॉल्व्ह करत गेलात आणि टेक्स्टबुकमधल्या क्वेश्चन्सवरतीच जर तुम्ही पूर्ण भर दिला तर होतं असं की जनरली आउट ऑफ द टेक्स्ट क्वेश्चन्स येत नाहीत सर्कलवरती. आले तरी फक्त मेजरमेंट चेंज असतात, प्रॉपर्टी तर त्याच आहेत सगळ्या. तर या सगळ्यांचा जर तुम्ही बारकाईनं अभ्यास केला तर तुम्ही पूर्ण मार्क्स मिळवाल. सर्कलमध्ये सुद्धा आणि मॅथ्स 2 मध्ये सुद्धा 40 पैकी 40 आणि मॅथ्स 1 मध्येच अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर तिथेही 40 पैकी 40 म्हणजे टोटल 80 मार्क्स तुम्ही स्कोअर कराल. आणि स्कूलचे मार्क्स जर कन्सिडर केले 100 ऑन 100 इज पॉसिबल इन मॅथेमॅटिक्स. ओके. अशाच पद्धतीनं अजून रोचक आणि चांगले नॉलेजेबल जर का व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील, मॅथ्सबद्दलच्या ट्रिक्स वगैरे जाणून घ्यायच्या असतील, शॉर्टकट्स माहिती करून घ्यायचे असतील तर ई सारथी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यावरचे सगळे व्हिडिओ आत्मीयतेने बघा, वेळ काढून बघा. खूप फायदा तुम्हाला नक्कीच होईल. थँक्यू.